तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या महा लेटेस्ट न्यूज चॅनलमध्ये. तर पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत राष्ट्रीय मोठमोठ्या बातम्या घेऊन येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावे. तर आजचे काही ठळक बातम्या. तर आजच्या 8 जून 2026 ठळक बातम्या इथे हे सांगत आहेत ना, महाराष्ट्रात माणूस सक्रिय मुंबई, पुणे, नाशिक, कोकण आणि मराठवाड्यात अनेक भागात पावसाची शक्यता. शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधगिरीचा सल्ला देण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा. सध्याच्या पावसाच्या परिस्थितीमुळे राज्य सरकारने पेरणी घाईने करू नये असे आवाहन केले आहे. तर राजकीय घडामोडी. विरोधी पक्षांची आज महत्त्वाची बैठक आहे असून हंगामी राजकीय रणनीतीवर चर्चा होणार आहे. तर नागपुरामध्ये क्रीडा विकासाला चालना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्याची घोषणा केली आहे. तर काश्मीरी ओळखीवरून हॉटेल नाकारण्याचा आरोप. जम्मू काश्मीरमधील भाजप नेत्यांनी महाराष्ट्रातील हॉटेलमध्ये राहण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे. तर द्वितीय भारतीय उष्णतेची लाट कायम. नागपुरासह पूर्व विदर्भात 10 जूनपर्यंत लक्षणीय पावसाची शक्यता कमी असल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे. महाराष्ट्रात पावसाचा इशारा. राजकारणात मोठी हालचाल. तर महाराष्ट्रात अनेक भागात पावसाची शक्यता. मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सध्याच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर पेरणीबाबत काळजी घेण्यात आवाहन केले आहे. तर नागपुरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्याचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. तर भाजपच्या जम्मू काश्मीरला एका नेत्याने महाराष्ट्रातील हॉटेलमध्ये राहण्यास नकार दिल्याचा आरोप केला असून या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. तर मोठ्या प्रमाणात ही चर्चा सुरू आहे. तर कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन पुन्हा चर्चेत आले आहे असून त्यासंबंधीचे फोटो आणि बातम्या सोशल मीडियावर एकदम जोरदार व्हायरल चालू आहे. तर आजच्या 10 मोठ्या बातम्या इथं संपत येते. तर पाऊस, शेतकरी, राजकारण, लाईव्ह अपडेटसाठी आपल्या महा लेटेस्ट न्यूज चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.